यवतमाळमध्ये लग्नात भयंकर प्रकार. भरल्या ताटावरून लहान थोर उठून पळाले, थांबले तर होता जीवाला धोका. 1 मिनिटात लग्न मंडपात शुकशुकाट, 50 जण गंभीर जखमी. नेमकं काय घडलं? यवतमाळ जिल्ह्यातील एका छोट्या गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेलाय. आनंदाच्या वातावरणात सुरू असलेला लग्न समारंभ अचानक भीतीच्या सावटाखाली गेला. काही क्षणांपूर्वी हशा गप्पा आणि गाण्यांनी गजबजलेला मंडप अचानक रिकामा झाला. इतकंच नाही तर भरल्या ताटावरून लोक अक्षरशः उठून जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्या क्षणी नेमकं असं काय घडलं की लोकांना 1 मिनिटही थांबणं धोकादायक वाटलं. यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात मोठ्या थाटामाटात लग्न समारंभ सुरू होता. सकाळपासूनच गावात उत्साहाचं वातावरण होतं. नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकरी मोठ्या संख्येने लग्नासाठी जमले होते. लग्न मंडप सजवलेला होता, ढोल ताशांचा आवाज घुमत होता आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते. नवरदेव आणि नवरीच्या कुटुंबियांनी पाहुण्यांचं मनापासून स्वागत केलं होतं. गावातील प्रत्येक घरातून लोक या लग्नासाठी आले होते. काही जण गप्पा मारत होते, काही जण मोबाईलमध्ये फोटो काढत होते, तर काही जण लग्नातील जेवणाची तयारी पाहत होते. दरम्यान लग्नाची विधी पूर्ण झाली आणि जेवणाच्या पंक्ती सुरू झाल्या. मंडपात रांगेत बसून पाहुणे जेवणाचा आनंद घेत होते. कोणी पुरणपोळी खात होते, कोणी भाजी भाताचा आस्वाद घेत होते. वातावरण अगदी शांत आणि आनंदी होतं. काही लहान मुलं मंडपाच्या एका कोपऱ्यात खेळत होती. मोठी माणसं गप्पांच्या फडात रमली होती. काही जण पुढच्या पंक्तीसाठी जागा पकडत होते. सर्व काही अगदी सुरळीत चाललं होतं. पण अचानक काहीतरी विचित्र घडू लागलं. सुरुवातीला काही लोक अचानक उठताना दिसले. कुणाच्या चेहऱ्यावर घाबरले पण दिसू लागलं. काही जण आजूबाजूला घाईघाईने पाहू लागले. थोड्याच वेळात परिस्थिती अधिकच गंभीर झाली. काही लोकांनी अचानक पळायला सुरुवात केली. पंक्तीत बसलेले लोक ताट तसंच ठेवून उठून पळू लागले. ज्यांना काय चाललंय हे समजत नव्हतं तेही इतरांना पडताना पाहून घाबरले. काही महिलांनी आपल्या लहान मुलांना उचलून घेतलं आणि मंडपाबाहेर धाव घेतली. क्षणातच संपूर्ण मंडपात प्रचंड गोंधळ उडाला. काही लोक इकडे तिकडे धावत होते, तर काही लोक इकडे तिकडे. काहींना तर पाय ठेवायला जागा सुद्धा मिळत नव्हती. भरल्या ताटावरून उठून लोक बाहेर पळत सुटले. जेवणाचे ताट, पाणी आणि अन्न तसंच पडून राहिलं. काही जण पडले, काही जण उठून पुन्हा धावत सुटले. लोकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. काही जण ओरडत होते, काही जण मदतीसाठी आवाज देत होते. त्या क्षणी प्रत्येक जण फक्त एकच गोष्ट करत होता, जीव वाचवण्यासाठी पळत होता. काही लोकांनी गावातील नाल्यांकडे धाव घेतली. काही लोक झाडाच्या मागे लपले. काही लोक थेट शेताच्या दिशेने पळाले. लहान मुलं रडत होती. महिलांची धांदल उडाली होती. काही वृद्ध लोकांना चालताही येत नव्हतं, पण तेही शक्य तितक्या वेगाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. काही मिनिटांपूर्वी गजबजलेला मंडप अचानक रिकामा झाला. जिथे काही वेळापूर्वी हशा आणि आनंद होता, तिथे आता भयानक शांतता पसरली. या गोंधळात अनेक लोक जखमी झाले. काहींच्या शरीरावर वेदना जाणवत होत्या, काही जण तर थेट जमिनीवर बसून ओरडत होते. गावातील लोकांना काही वेळानंतर कळलं की अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. लगेच काही जणांनी जखमींना सुरक्षित ठिकाणी नेण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं. लोक एकमेकांना फोन करून विचारू लागले की नेमकं काय घडलं. लग्नाला आलेले अनेक पाहुणे अजूनही घाबरलेले होते. काही लोकांनी तर तिथे थांबणंही टाळलं आणि लगेच गाव सोडून गेले. गावात विविध चर्चा सुरू झाल्या. कुणी म्हणत होतं काहीतरी अचानक हल्ला झाला, कुणी म्हणत होतं एखादी मोठी दुर्घटना घडली. पण प्रत्यक्षात जे घडलं ते ऐकून अनेक जण हादरून गेले. कारण या सगळ्या गोंधळामागे एक अनपेक्षित कारण होतं. लग्न मंडपाजवळ असलेल्या एका ठिकाणी मोठं पोळं होतं. काही लोकांच्या मते त्या पोळ्यावर कुणीतरी दगड मारला आणि त्यानंतर अचानक त्या ठिकाणी असंख्य मधमाशा बाहेर पडल्या. काही सेकंदात त्या थेट लग्न मंडपाच्या दिशेने झेपावल्या. मंडपात बसलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला. अनेकांना चावल्यामुळे प्रचंड वेदना झाल्या आणि लोकांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला. त्या हल्ल्यात अनेक महिला, पुरुष आणि लहान मुलं जखमी झाले. सुमारे 50 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. मात्र आनंदाचा सोहळा सुरू असताना अचानक घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण गावात भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.